नमस्कार मंडळी, ऋतम मराठी या आपल्या सर्वांच्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत. आज दिनांक 17 जानेवारी. आज आपण दिवसभरात ऑटोमोबाईल क्षेत्रामध्ये घडलेल्या महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेऊया. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू. तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे मित्रांनो. हुंदाई मोटर कंपनीने भारतात आपली नवीन हुंदाई क्रेटा फेसलिफ्ट लॉन्च केली आहे. याच्या डिझाईनमध्ये आमूलाग्र बदल करण्यात आले असून कम्फर्ट आणि वापरण्यासाठी ही गाडी सोपी असावी यासाठी यामध्ये अनेक नवीन फीचर्स देण्यात आलेत बरं का. तसेच या कारमध्ये आता ADS हे देखील फीचर्स तुम्हाला मिळणार आहे. ग्राहकांनी ही कार खरेदी केली तर त्यांना यामध्ये 21.8 किमी प्रति लिटर इतके मायलेज मिळेल. तसेच सर्वात महत्त्वाचे म्हणजे या नवीन मॉडेलची किंमत. हुंदाई 2024 क्रेटा फेसलिफ्टची किंमत 10,99,000पासून सुरू होते. दुसरी महत्त्वाची बातमी अशी की मारुती सुझुकीच्या कार वापरण्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. कंपनीने आपल्या सर्व गाड्यांच्या किमतीमध्ये वाढ केली आहे. कंपनीने 16 जानेवारी म्हणजे कालच याबाबत घोषणा केली. कंपनीने मागच्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात या दरवाढीबाबत भाष्य केले होते. वाढती महागाई आणि गाडीच्या उत्पादनांसाठी लागणाऱ्या साधनांच्या किमतीत होणारी वाढ यामुळे कंपनीने हा निर्णय घेतल्याची शक्यता आहे. कंपनीने साधारण सर्व गाड्यांच्या किमतीमध्ये 0.45% इतकी वाढ केली. तर मंडळी, तिसरी बातमी मारुती सुझुकी संदर्भातच आहे, पण ती एक आनंदाची आहे. मारुती सुझुकी या कंपनीची स्विफ्ट ही कार ग्राहकांमध्ये मोठ्या प्रमाणात लोकप्रिय आहे हे आपल्याला तर माहितीच आहे. मारुती सुझुकी लवकरच आपली नवीन स्विफ्ट कार लॉन्च करणार आहे. पुढील काही महिन्यात नवीन स्विफ्ट मॉडेल हे विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. एका विशिष्ट कोडनेमखाली या स्विफ्ट मॉडेलची भारतात चाचणी केली जात आहे. तसेच या मॉडेलचे उत्पादन पुढील महिन्यात सुरू होण्याची शक्यता आहे. तर या होत्या ऑटोमोबाईल क्षेत्रातील आजच्या महत्त्वाच्या घडामोडी. अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या ऋतम मराठी यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर उद्या पुन्हा एकदा भेटूयात ताज्या घडामोडींसह. धन्यवाद.